स्वामी, मला एक सांगा, मी सुखी होण्यासाठी माझ्या आयुष्यात काय बदल करायला हवा? रोजच्या आयुष्यात माझं काहीतरी चुकतंय हे मला कळतं, पण काय चुकतंय हेच कळत नाही. गए हे गए, काय स्वामी? काय करत होतीस? भांडी घासत होते. कशा करता? राहू दे. स्वामी कशाला म्हणजे? अहो भांडी अस्वच्छ होती, स्वच्छ केली नाहीत तर त्याच्यावर मळ साचेल. हे कपिले, ओ स्वामी, कुठे चालली? नदीवर चालले कपडे धुवायला. काही गरज नाही. बर नाही स्वामी, कपडे मळले आहेत ना. काही गरज नाही सांगितलं ना, राहू दे तसंच. आणि सुंदरे, तू कुठे गेली होतीस? अंगण झाडायला. अंगणात इतका पाला पाचोळा होता, सगळा स्वच्छ केला झाडून अगदी. कशाला? काही गरज नव्हती. म्हणजे तेव्हा कविराज, हो स्वामी. स्नान केलं का? हो स्वामी, रोजच करतो. रोज स्नान करायची काय गरज आहे? आठवड्यातून एकदा केलं तरी चालतं. देवा हो, असं करून कसं चालेल? शरीराची स्वच्छता पवित्रता राखायलाच पाहिजे ना. गए, तो आडगळी ठेवलेला हांडा घेऊन ये. हो. स्वामी, हंडा. त्याला दे. तो हांडा घासून ये, एकदम चमकायला पाहिजे. हो स्वामी. आज परीक्षा आहे हा तुमची. काय चुकतंय, कुठे चुकतंय हे जर कळायला हवं असेल तर पहिल्यांदा मान्य करायला हवं की मी चुकतोय. आपण चुकतोय हे मान्यच नसेल तर सुधारायचं तरी काय? भांड कळकलंय हे मान्य केलं तरच ते घासता येतं. तसंच मनाचं आहे, चूक लपवली तर ती वाढत जाते, आणि जर चूक मान्य असेल तर सुधारण्याची संधी मिळते. पण चूक कळल्यावर योग्य मार्गावर आणण्यासाठी योग्य गुरुची आवश्यकता असते. पण दुर्दैवाने शिवनाच्या आयुष्यात योग्य गुरु नाही. त्यांनी चुकीच्या व्यक्तीची गुरु म्हणून निवड केलेली आहे. त्याचे परिणाम तो शिवनाथही भोगतोय, तसाच त्याचा तो गुरुही भोगणार. ए शिवनाथ, अरे ए शिवनाथ थांबे. कोणते आहे का हो? ए शिवनाथ, अरे मार्तंड महाराज येते. अरे सोड सोड त्यांना. आम्ही आहोत मार्तंड महाराज. अरे अरे तुला मारल्याशिवाय मी शांत बसणार नाही. अरे शिवनाथ, तुला मारूनच टाकतो. अरे गुरुदेव आहेत ते, मार्तंड महाराज आहेत ते. अरे शिवनाथ सोड त्यांना, सोड. अरे ती रेणुका नाहीये, मार्तंड महाराज आहे ते. शिवनाथ अरे मारून टाकशील त्यांना. अरे पाप लागेल, पाप. गुरुदेव गुरुदेव. अहो तुम्हाला भास होतोय, भास. ती रेणुका नाहीये, मार्तंड महाराज आहेत, सोडा. नाही नाही, तुम्ही खोटं बोलताय. गुरुदेव गुरुदेव काय होतं? गुरुदेव गुरुदेव. नाही, तुला संपवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. अहो सोडा, काय करताय तुम्ही? अहो सोडा, जीव जाईल त्यांचा, सोडा. अरे शिवनाथ सोड, हे गुरुदेवाला सोड. अरे सोड. आज तुझा शेवट, आज तुझा शेवट. क्षणात सगळं छान असतं, क्षणात सगळं बिघडतं. माणसाची पाप भरत आली की फक्त परिस्थितीच बदलत नाही तर त्याची मनस्थिती बदलते. स्वामी, स्वामी, हे शक्य होईल असं वाटत नाही. हे भांड स्वच्छ होणार नाही स्वामी.
मातेनी घास. गयाताई, अहो तुम्ही नसतात तर माझ्याकडनं काही ते कपडे धुतले गेले नसते बाई. फार होते हो कपडे आज. कपिला ताई, अहो दोघींनी मिळून कपडे धुतले म्हणून लवकर काम उरकलं आपलं. स्वामी स्वामी, याला माती लावून घासला तरी हा स्वच्छ होत नाही. अरे मग राखेनी घास जा. मी आलेच, टोपली ठेवून येते. हं? मग तुम्हाला मदत करते. करू का मदत? स्वामी स्वामी स्वामी, या हंड्याला मातीने घासला, राखेने घासला, पण या हंड्याची चमक काय परत येत नाही स्वामी. हा हंडा पूर्वीसारखा चमकत नाही. दशरथा, अरे हाच नियम भक्ताच्या बाबतीतही लागू होतो. कळकलेलं भांडं रोज घासावं लागतं. तसंच मनावर विकारांचा मळ चढू नये, त्यासाठीच मनाची आणि आत्म्याची स्वच्छता रोज करावी लागते. रोज नामस्मरण करायला हवं, चांगली कर्म करायला हवीत आणि मनाची पवित्रता जपायला हवी. नाही तर संसाराच्या धावपळीत विकारांचा मळ हळूहळू चढत जातो आणि एक दिवस माणूस स्वतः सत्व हरवून बसतो. नेमकं हेच त्या शिवनाथचं झालं. मनावर स्वार्थाचा मळ चढत गेला, विकारांचा मळ चढत गेला, त्यात तो स्वतःचं सत्व हरवून बसला. मळ भांड्यावर असेल तर घासून काढता येतो, पण मनावरचा मळ काढण्यासाठी माणसाला आधी स्वतःकडे पाहावं लागतं. अरे शिवनाथ सोड! शिवनाथ सोड, हे गुरुदेवाला सोड. अरे सोड हे. तुम्हाला कळतंय का? तुम्ही त्यांना जीव घेताय का? ते सोडा. अहो, सोडा. गुरुदेव, माझ्या आयुष्यातून निघून जा. आज संपवल्याशिवाय मला शांतता मिळणार नाही. गुरुदेव गेले. आता मी कोणाकडे बघू, कोणाकडे जाऊ? गुरुदेव. गुरुदेव तुम्ही आहात? गुरुदेव गुरुदेव गुरुदेव, बरं झालं वाचलात. गुरुदेव. अहो, डोळे उघडा. अहो, उठा. काय झालं? अहो, अहो, उठा. अहो, डोळे उघडा. अत्याचाराचा कडेलोट, त्याच्या पुढे अक्कलकोट. रेणुका, 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 कुठे आहेस तू? अरे, ही इथे नाही, पण इथेच तर होती. धर्मशाळेत तर गेली नसेल. मला बघायला हवं. काय झालं तुम्हाला? अहो, उठा ना. अहो, उठा ना. डोळे उघडा. अहो, अहो, हे बघा, मी राधा तुमच्या. उठा ना. अहो, काय झालं तुम्हाला? उठा ना. अहो, 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 काय केलं तुम्ही? एवढं जोरात प्रहार
गुरुदेव अहो राधा वहिनी अहो माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता हो. तुम्हीच पाहिलं ना मी किती ताकद लावली पण त्याला मागे खेचूनही तो थांबत नव्हता. आणि मी असं केलं नसतं तर गुरुदेवांचा जीव घेतला असता हो त्याने. गुरुदेव गुरुदेव अहो उठा ना, अहो उठा ना. मार्तंड महाराज तुम्हीच काहीतरी करा ना, काही करा पण यांना शुद्धीवर आणा. मी तुमच्या पुढे हात जोडते. अहो यांना शुद्धीवर आणा महाराज. महाराज काही करा. अहो उठा ना. गुरुदेव 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 शिवनाथ स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. त्या रेणुकाचा बंदोबस्त आम्ही करू. गुरुदेव गुरुदेव हा हो, त्या रेणुकाचा बंदोबस्त आम्ही करू. अहो उठा उठा. लागलं तर नाही ना? बरे आहात ना तुम्ही? शिवनाथ शिवनाथ आम्ही मार्तंड महाराज आहोत. शिवनाथ गुरुदेव आहे ते. महाराज अरे गुरुदेव गुरुदेव अरे शिवनाथ मी तुला तेच सांगत होतो. अरे ते महाराज आहेत मार्तंड महाराज आपले गुरु आहेत गुरु. अरे पण तू काय केलंस माहितीये तुला हा? त्या मार्तंड महाराजांना रेणुका समजून ना त्यांचा असा ओ करून गळ आवळत होतास तू. अरे तुला आम्ही किती थांबवण्याचा प्रयत्न केला पण तू ऐकतच नव्हतास. गुरुदेव गुरुदेव महाराज महाराज चुकलं महाराज चुकलं माफ करा. तुम्ही माझे गुरु आणि आणि तुमच्या बाबतीत असं नाही 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 खरंच खरंच माझं चुकलं महाराज चुकलं. मला काय झालं मला काहीच समजलं नाही. पण हे झालंच कसं? गुरुदेव गुरुदेव हो राधा वहिनी मला वाटतं ना त्याला रेणुकाची लागण लागली. गुरुदेव गुरुदेव नाही म्हणजे त्याची मानसिक स्थिती हल्ली असेल. रेणुकाला जे काही होतंय त्याचीच लागण आता यांनाही झाली असेल का खरंच? रेणुका रेणुका कुठे आहेस तू? इथे नाही, स्वामी स्थानातही नव्हती. इथं ना गावात सगळीकडे बघितलं, इथेही दिसली नाही. एकटीच कुठे निघून तर गेली नसेल ना? रागाच्या भरात ती आधीच तिची मानसिक अवस्था ठीक नव्हती. ही शिवनाथच्या भीतीने शिवनाथ मार्तंड या दोघांनी परत तिच्यासोबत काही घातपात तर केला नसेल ना? रेणुका कुठे आहेस तू? रेणुका शिवनाथ शांत रहा. त्या रेणुकाची चिंता करू नकोस. तिचा बंदोबस्त केलाय आम्ही. हा गुरुदेव गुरुदेव बंदोबस्त केलाय म्हणजे? काय केलं तुम्ही? माझा देव 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 माझा देव आहे ना देव देव हाय हाय हाय. अहो
काय झालं, कशाला रडताय? अरे रडू नाही तर काय करू संपत, माझ्या जवळचा शिष्य शिवनाथ, माझा शिवनाथ मला सोडून चाललाय, हे अक्कलकोट सोडून चाललाय रे. खरंच? आणि तो त्या स्वामींना आणि रेणुकाला इतका कंटाळलाय की तो खूप लांब चाललाय. अरे ते स्वामी किंवा रेणुका त्याला शोधू शकणार नाही, इतक्या लांब चाललाय तो, खूप लांब चाललाय रे. संपत ते बघ, राधा आणि शिवनाथ दोघे चाललेत रे, खूप लांब चालले. मी त्यांना निरोप द्यायला इथे आलोय, निरोप. मी आता माझे अश्रू नाही थांबू शकत संपत, मला अडवू नको. शिवनाथ अक्कलकोट सोडून चालला, चालला, अक्कलकोट सोडून चालला. गुरुदेव 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 गुरुदेव, डाव साधला. गुरुदेव गुरुदेव. पण महाराज ते कोण होते? कोण ते जोडप? हा, अरे खोट होतं ते, आम्हीच पाठवलं होतं त्यांना. आम्हाला माहित होतं तू लांब चाललायस, हे रेणुकाच्या कानावर पडल्यावर ती शांत बसणार नाही, ती तुमच्या मागे धावत येणार. म्हणून मुद्दामच त्या जोडप्याला तिच्या समोर पाठवलं. म्हणजे आता ती गायब, कायमची. आता ते जोडपं तिला चकवा देत देत दाट जंगलात घेऊन जाईल. तसंही तिला स्वतःचं भान नाही, स्वतःवर नियंत्रण नाही. त्या जंगलाच्या भूलभुलैयातून स्वतःहून ती कधीच बाहेर येऊ शकणार नाही. आता तिचा बंदोबस्त झालाच समजा. गुरुदेव गुरुदेव. महाराज, पुन्हा एकदा तुम्ही आम्हाला वाचवलं. महाराज, आम्ही हे तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. थांबा, मी साखर घेऊन येते. गुरुदेव गुरुदेव. महाराज, वा 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 वा. गुरुदेव गुरुदेव. महाराज, मोठं संकट टळलं. आता आपण आनंदाने जगू शकतो. एवढंच नाही, त्या स्वामींना आज मात दिली आपण. खटल्याचा निकाल तर आपल्या बाजूने लागणारच आहे, पण आजच पहिला विजय मिळवलाय आपण. शिवनाथ, आता तू आराम कर, बाकीचं आपण नंतर बोलू. बोला मार्तंड महाराज की जय. मार्तंड महाराज की जय. गुरुदेव गुरुदेव. चला. गुरुदेव गुरुदेव. जमलं जमलं, आपण ते करून टाकले. गुरुदेव 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 गुरुदेव. उठो का गुरुदेव. गुरुदेव. असंच शरण यायचंय तुला. गुरुदेव गुरुदेव. आज इथे ठेस काढलास, उद्या कर्मापुढे ठेस काढशील.
आयुष्यभर असाच अडखळत राहणार आहेस आणि त्याचीच आठवण करून द्यायला हे घडलंय आज. गुरुदेव, दिवसा स्वप्न बघायची सवय कधी लागली तुम्हाला? शरण शरण तर तुम्ही याल मला एक दिवस. हो, इतके हसू नका. तुमच्या पराभवाची सुरुवात झाली आहे. आजच मोठी मात दिली आहे तुम्हाला. सदानंद, रेणुका बद्दलच बोलतोयस ना तू? गुरुदेव गुरुदेव गुरुदेव, आपण यांना न सांगता कसं कळलं? गुरुदेव गुरुदेव. आमच्या भक्तावर आमचं लक्ष असतं. आमचे भक्त कुठे आहेत एवढंच फक्त आम्ही पाहत नाही, तर त्यांच्या वाईटावर कोण उठलंय हेही आम्ही पाहत असतो. आणि योग्य वेळ आली की भक्तांचा बचावही करतो आणि रक्षणही करतो. म्हणजे रेणुकाला फसवून तुम्ही त्या खोट्या जोडप्याबरोबर तिला जंगलात पाठवलं ना, तेच जोडपं रेणुकाला सुखरूप घरी घेऊन येईल याची व्यवस्था आम्ही आधीच केली आहे. गुरुदेव गुरुदेव. काहीच दिसत नाहीये. कुठे आलो आपण? हो, आता तर दिवस होता ना. हो ना, मग अचानक अंधार कसा झाला? इथून बाहेर जायचा रस्ता कुठे आहे? मला तर काहीच दिसत नाहीये. हे कुठे अडकलोत आपण? कर्माच्या फेऱ्यात अडकलात, पापाच्या जाळ्यात अडकलात. स्वामी, रेणुकाला फसवून तिला मृत्यूच्या दारात ढकलायला निघाला होतात ना, म्हणून आता तुम्हीच या अंधारात अडकलात. स्वामी माफ करा आम्हाला. माफ करा आम्हाला, आम्ही चुकलो स्वामी. त्या मार्तंड महाराजांच्या आमिषाला बळी पडलो. आम्ही आमची चूक सुधारतो स्वामी. माफ करा आम्हाला. आम्ही रेणुकाला काही होऊ देणार नाही. आम्ही तिला सुखरूप परत गावात सोडून येतो. चूक सुधारण्याची संधी देतोय, पण पुन्हा अशी चूक करू नका, कारण शिक्षा देण्याआधी सूचना देणं ही आमची जबाबदारी आहे. हो हो स्वामी. माफ करा स्वामी. माफ करा आम्हाला स्वामी. काय झालं? अरे, ज्या डावावर तुला एवढा विश्वास होता तो डाव फसला ना. अरे, ज्या जोडप्याबरोबर तुम्ही रेणुकाला पाठवलं होतं ना, तेच जोडपं आज रेणुकाला सुखरूप परत घरी घेऊन आलंय. तुमचा डाव फसला आणि आम्ही आमच्या भक्ताला वाचवलं. आता बघूयात तू तुझ्या शिक्षेचा बचाव कसा करतो. शिक्षा? हो, शिवनाथची मानसिक स्थिती ढासळलेली. आत्ताच बघितलंस ना तू. शिवनाथची मानसिक स्थिती अशीच ढासळत जाणार आहे. ती आम्ही थांबवू. दाखव, थांबवून दाखव. आता फक्त शिवनाथच नाही, रेणुकाची मानसिक स्थिती बदलत जाणार आहे. गुरुदेव गुरुदेव.
मगाशी धर्मशाळेत असताना सारखं वाटत होतं पुन्हा एकदा इथे येऊन बघावं. आतून कुठेतरी आवाज येत होता ती इथे असेल आणि ती इथे आली होती. पण रेणुका, मगाशी तू नव्हतीस तेव्हा मला इतकं कासावीस का व्हायला झालं? इतकी काळजी का वाटली तुझी? तुला गमावल्याचा विचार आला आणि काळजात धस्स झालं माझ्या. पण मला हे असं का व्हावं? तुझी इतकी ओढ का वाटावी? माझा देव 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 आहे. माझा देव आहे. देव आहे ना. तुझी आणि माझी जुनी ओळख नाही, आपला कुठलाही जुना संबंध नाही, तरीही एकमेकांशी मनाने इतके जोडले गेल्यासारखे आपण इथे राहत आहोत. हे नातं नेमकं काय आहे हे मला अजूनही कळलेलं नाही. अहो, आपण ही थैली मार्तंड महाराजांच्या चरणी वाहू, म्हणजे ते अजून बारकाईने आपली काळजी घेतील. हो ना, मग अशीच आपण द्यायला हवी होती, पण राहून गेली. की पैशाची थैली जर आपण मार्तंड महाराजांना दिली तर त्यांची कृपा राहील आपल्यावर. हो, चला. ज्याच्या चरणी पैशांची थैली व्हावी लागते तो गुरु नाहीच. गुरु हा भावाचा भुकेला असो, पैशाचा नाही. तुझा गुरु सौदेबाज आहे. अहो, काय करताय तुम्ही? आमचं बाळ आत. अहो त्यांना अडवा, ते आतमध्ये जात आहेत. अहो काहीतरी करा, ते पुन्हा आपल्या बाळाला घेऊन जातील. अडवा त्यांना. अहो, हे काय करताय तुम्ही? ठीक आहे, ठीक आहे. हो, त्यांना कळत आपल्या घरात शिरले. ते जे काही सांगतायत ना ते करा, नाहीतर ते आपल्या बाळाला घेऊन जातील. हे म्हणलं ना, झाकण लाव या डब्याला. लाव. अहो, असले कसले हो स्वामी तुम्ही? स्वतःला स्वामी म्हणवता ना, मग तुम्हाला साधं एवढंही कळत नाही. ज्या आकाराचं भांड त्याच आकारात झाकण हवं ना. अरे हेच तर सांगायचंय तुला. गुरु आणि शिष्याच्या बाबतीतही असंच असतं. जसा शिष्य तसा गुरु. तू स्वार्थी आहेस, ढोंगी आहेस, म्हणून तुला मिळालेला गुरु मार्तंड हा सुद्धा स्वार्थी आणि ढोंगीचा आहे.